एवढं मोठं धाडस करणं सोपं नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो? सगळ्यांची घरं कशी व्यवस्थित आहेत ना? बोला की. बंगले झाले आता. आता कोणाची घरं साधी राहिली नाही. जरी साधी असली तरी बंगल्यापेक्षा आलिशानपणा आला. गोया राहिल्या नाही, शेणाची सारवण भांगर राहिली नाही, पाणी नळाचं आणायचं नाही. किचन, आता दुर्दैवाने किचन मध्येच टॉयलेट बांधले, ते मात्र तो शोकांतिक आहे. सगळं मान्य केलं. बरं, मला आता असं विचारायचं आहे, मला सांगा प्रत्येकाच्या खात्यावर किती किती बॅलन्स आहे? बायकांनी गळे झाकून घेतले, पण मुर्द्याचं ध्यान याच्यावर पण आहे. मला हे गणित कळत नाही, ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही. मेल्यानंतर 1 रुपया सुद्धा दुसराच आपल्या पदरी बांधणार आहे, हे तुम्हाला मान्य. तरी सुद्धा माणसं बँक बॅलन्स सांगायला तयार होत नाहीत. हे गुह्य जर आपण सांगत नाही, लक्षात येते का? हे गुह्य जर आपण सांगत नाही तर वेदानं ज्ञानानं सांगितलेलं, संप्रदायानं सांगितलं गुह्य जगापुढे मांडण्यासाठी किती त्रास झाला असेल याचा विचार ज्ञानदेव महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर कळतं. ज्ञानोबाने या त्रासावर एकच उत्तर दिले, मी त्रास भोगला कारण मला मिळालेले श्री गुरु साधे नव्हते. कोण होते? जगद्गुरु होते. नमो भजनशील व्यापका, समाधीला जात असताना जे नमन प्रकरण केलं ना, त्याच्यामध्ये याची ग्वाही दिली. नमो 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 भजनशील व्यापका, नमो ज्योतिर्लिंग दीपका. ज्योतिर्लिंग दीपका म्हणजे काय? मी बोलून गेलो, एक जन्म होतो तो सद्गुरूंच्या कृपेचा, श्री गुरूंच्या कृपेचा. तो दीपिकाच्या स्वरूपाने तुम्ही मला दिला, म्हणून नमो नमो तुझ एका या पदानं निवृत्तनाथ महाराजांच्या प्रति एकत्व भाव स्वीकारलेला आहे. महाराज श्री गुरु एकच असावा का? व्यापका जगद्गुरु, एवढं व्यापकत्व तुमचं मान्य केलं. श्री गुरूंची व्यापकता ज्ञानोबाने अनेक प्रकारानं सांगितलेली आहे. कशी सांगितलेले? ऐका. आता हृदया फुले चौकाळवण्या भले, वरी बैस उभावले श्री गुरु संपला. हा ज्ञानोबाने विचारलं, महाराज मग तुमची एवढी भूमिका, एवढं धाडस जे झालं ते कोणामुळं? ज्ञानोबा म्हणतात, माझ्या बोधावरती मी आरूढ झालो याचं कारण माझ्या जीवनामध्ये मला पाठी राखण करणारे, सामर्थ्य देणारे श्री गुरु भेटले. यांच्या व्यतिरिक्त मला काही लाभलं नाही. अभंगाचं पहिलं श्री गुरु
या अभंगाचं वैशिष्ट्य आहे, या अभंगाला ध्रुवपद जे आहे ना पहिलं चरण आहे बरं का, हे वैशिष्ट्य. दुसरं चरण मान्य करायची प्रथा नाही. आणि या अभंगाचा अधिकार ऐकायचा असेल, कोणत्याही फळावरची कोणतीही परंपरा संपुष्टात आणण्यासाठी हा अभंग म्हटल्याशिवाय समारोपच होत नाही. कुणी असो, कुठले फळ असू द्या, एवढं मोठं वैशिष्ट्य आहे. महाराज म्हणतात, हे सामर्थ्य मला श्री गुरु सारखा पाठीराखा मिळाला. सारखा या शब्दानं श्री गुरुचं महत्व सांगितलंय. एक भाव व्यक्त करतो, नीट ऐका, लक्ष द्या, जरा गोंधळ करून शांत बस, माझ्याकडे लक्ष द्या. श्री गुरु कोणाला म्हणावं? 3 प्रकार शास्त्रामध्ये आले. 1 परचित्त आल्हादक, 2 मोह विनाशक आणि 3 तत्वोपदेशक. याला श्री गुरु म्हणा. लक्षात ठेवा, कोणाला श्री गुरु म्हणावं? परचित्त आल्हादक, हा दुसऱ्याच्या चित्ताला आल्हाद देणारा सामर्थ्य ज्यांच्या जवळ आहे त्यांना श्री गुरु म्हणा. परचित्त आल्हादक. महाराजांच्या सारखे महात्मे दर्शन घेतल्या घेतल्या हृदयाला आल्हाद व्हायचा, आनंद व्हायचा. याचं कारण काय? त्यांच्या जवळच असणाऱ्या उदारतेची भावना. आता फार मोठा गोंधळ झाला, दर्शनाची परिस्थिती प्रदूषित झाली. मला अजिबात दर्शन नावाचं प्रकरण एवढं प्रदूषित झालं कारण दर्शनाच्या पद्धतीच बदलल्या आणि ज्यांचं दर्शन घ्यायचं ते अधिकाराचे नाहीत. महाराज मी स्पष्ट बोलतो, आमचं दर्शन घेऊ नका. सध्या इतका गोंधळ झाला, रस्त्यानं निघाले की लाईनच लागते. का काय आमच्या चरणाजवळ बाबा नाही, आम्ही दुसऱ्याला आल्हाद देऊ शकत नाही. परचित्त आल्हाद, दुसऱ्याला आल्हाद दिला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. व्यासाने अर्जुनाला प्रश्न विचारला महाभारतामध्ये, अर्जुना एवढ्या गोंधळामध्ये तू प्रवचन चिंतन ऐकतोयस, एवढा गोंधळ, किती गोंधळ, घोड्यांचा, हत्तींचा, किंकाळण्याचा आवाज, शंखनाद, नगारे, बाणाचा सुळसुळाट, तलवारबाजी, गदारोळ, धरा धरा, आला आला, तिन्ही भुवनं धुमधुमून गेली. इथं कोण कुणाला कळना. आणि अशामध्ये तू गीता ऐकतोस, काय वैशिष्ट्य आहे? पूर्वीच्या साधू आणि श्री गुरु ह्याच्या वेळेला असायचे. अगदी पुराणापासून वशिष्ठ, व्यास, विश्वामित्र हे राजे लोक त्यांना घाबरायचे. याच काय? मोहच नव्हता. मोहच नाही, मोहाची काही इच्छाच नाही. हा आता तसा प्रकार राहिला नाही. मी बोलत नाही बरं का, क्षमा मागतो. संत सांगतात, एक म्हणती गुरु गुरु आणि बहुते भारू शिष्यांचा चालत नाही महाराज, असं होत नाही. मोह विनाशक आणि आपल्या तत्वज्ञानामध्ये महत्वाची गोष्ट आहे तत्वोपदेशक. याला युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापक, अध्ययन आणि संभाषण परिषद या 3 गोष्टी आहेत, पण ते आता सांगत नाही, त्या पाठातल्या गोष्टी आहेत. विठ्ठला विठ्ठला तत्वोपदेशक पाहिजे. काय तत्वोपदेशक पाहिजे? उपदेश झाला पहा तुम्ही. हा पूर्वी वक्ते महाराज कीर्तन करायचे 4-4 तास, 3-3 तास. श्री गुरु नारायण महाराज कीर्तन करून 3 तास कीर्तन, तरी स्वतः जागे होते. याचं कारण तत्वोपदेशक. उपदेशक करताना तत्वनिष्ठ राहिलं पाहिजे. हा किती तत्वनिष्ठ? आपणा सारी पूर्वी काय श्री गुरु पाठ घ्यायचे. आमच्या श्री गुरु वैकुंठवासी गुरुजींच्याकडे एकदा ग्रंथ शिकला की परत शंकाच राहायची. भजन विष्णू बोधे बाबा एकदा चाल शिकवलं की फिटच तत्वोपदेश. आता 8 दिवस एक बोल दिला तरी त्या विद्यार्थ्याला कळतच नाही. आमच्याकडे विद्यार्थी आहे पुण्याचा,
त्याचे वडील खूप मोठे डॉक्टर आहेत, बाबा कल्याणींच्या लाईनला त्याचा बंगला आहे. का माहिती त्यांची अशी इच्छा झाली, महाराज 1 वर्ष झालं याला कीर्तन येईल का? नाही, अपेक्षा असणं गरजेची गोष्ट आहे. 1 वर्ष झालं त्याला वाजवता येईल का? 1 वर्ष झालं त्याला गाता येईल का? मी विचार केला, ज्या अर्थी 1 वर्षानं त्याला काही येत नाही त्या अर्थी मी तत्व उपदेशक नाही. मी त्याला सांगितलं, साहेब तुमचा मुलगा घेऊन जा. माझं म्हणणं कळलं का? माझ्या कीर्तनामध्ये एखादा विचार जर तुमच्या पचनी पडत नसेल, मी हे करू नये. माझं थोडं वाक्य अवघड आहे. यांच्याकडून एखादा शिष्य घडत नसेल, बोलू ना, आपण मित्र आहे, करू नये का? तत्वोपदेशकता राहिली नाही. ही सूचना देण्याचे एक प्रकार सुरू झाला. सूचना काय? असं बसा, तसं बसा, अमक करा. काय गरज? माणसाला माहित आहे कीर्तनात आल्यावर शांत बसावं, गोंधळ करू नये, मोबाईल बंद ठेवावे, कान कीर्तनात द्यावे, भजन करावं, हरिनाम चिंतन करावं आणि जाताना एक विचार घेऊन जावा. पण सध्या सूचना द्या, थांब. काय गरज आहे? याचं कारण काय माहित आहे? तत्वोपदेशकता राहिली नाही. हे 3 कोणाजवळ आहेत? तर श्री गुरूंच्या जवळ आहेत. ज्ञानोबारांचे श्री गुरु निवृत्तनाथ महाराज यांच्याकडे तत्वोपदेशकता आहे, यांच्याकडे मोहनाशकता आहे आणि यांच्याकडे परचित्त आल्हादकता आहे. म्हणून महाराज म्हणतात श्री गुरु सारिका. आता सारिका म्हणजे काय? सारखा म्हणजे दुसऱ्यासारखा नाही, सारखा म्हणजे त्यांच्यासारखाच. तुम्हाला सारखा शब्द कळायला? पूर्वीची प्रथा, विवाह संस्था हे लग्न ठरवून केली जायची. आता तसा प्रकार राहिला नाही. पूर्वी लग्न ठरवण्यासाठी मुलगी बघायला जायची. आपला काळ सचिन मला छान गेला. त्या अलीकडच्या पोरांचं फार भयानक काम. म्हणजे मुलगी बघायला गेलं ना, त्यात 2 गट केले जायचे. 2 गट. हे जुनी मंडळ्या काय? एक, पहिल्यांदा मित्र मंडळाने पाहुणे बघायला जाणार, नीट ऐका, आणि मग घरचे जाणार. पहिल्यांदा गेले, मुलगी बघितली, मुलगी पसंत आली आणि घरी आली. येताना पाहुण्याने विचारलं, मुलगी पसंत आहे पण अजून एक जण बघा येतील, ते ठरवतील. याला म्हणतात प्रापंचाचं डिस्कशन. म्हणून मरेपर्यंत पती पत्नी एक निष्ठेने राहिले. ही म्हातारी माणसं आपण बघतोय. याचं कारण आहे अगदी चिकित्सा करून, अगदी व्यवस्थित नियोजन करून ठरतंय का, गुण जुळतायत का, पाहुणे जुळतायत का, सगळं नाती गोती घोंगडं सगळं जे काय भागाच्या प्रथा, तर नाही. त्याच्यामुळे टिकलं गेलं. आता तसं राहिलं नाही. आता व्हॉट्सअपवर एक वाक्य येतं, आय लव्ह यू, इकडनं येतं ओके, तिसऱ्या दिवशी कोर्टात लग्न आणि दुसऱ्या वर्षी घटस्फोट. बोंबाला काम. विनोदाचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. आलं का लक्षात? बर. आले घरी गाडी, घरात पोचल्या सगळ्यात गडबड. जिला सून आणायची तिची, कुणाची? नवऱ्याची आईची. त्यानं विचारलं, महाराज मुलगी कशी आहे? आता महाराजाला प्रश्न असा पडला, हिला मुलगी सांगायची कशी? सांगायची. मग मी विचारलं, बघ काके, तुला आपला सचिन माहित आहे का? हो. त्याची बायको बघितलीस का? हो. तिच्यासारखे. कळलं का? वाक्य कळलं का? कोणासारखे? सचिनच्या बायको सारखे आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? त्यांच्या सुवद्य माऊलींच्या पत्नीच्या मध्ये जे गुण आहेत ते सगळे गुण तिच्यात आहेत, तिच्यासारखे आहेत. ज्ञानोबाराय आणि ज्ञानदेव महाराजांनी जो सारखा शब्द वापरलाय ना, तो निवृत्तनाथ महाराजांच्या अगोदरच्या गुरूंच्या, त्यांच्या गुरूंच्या सारखे म्हणून वापरला. आहे सध्या सगळी माणसं चांगली म्हणतात, पण पाठी राखण कोण करत नाही हो. एक पिढी महाराज अशी होती, आपल्या पाठीवरती थाप टाकली, वा सचिन काय पकवाज वाजवला, वा दादा महाराज काय कीर्तन केलं, त्याला उत्साह यायचा. आता असं राहिलं नाही. आता पाठ राखण तर सोडा, पण कीर्तन करून गेले हो नाही का. योजना अशी असते, काय सांगितलं कळलंच नाही, असं कुठं कीर्तन असतं? तुम्ही हसताय म्हणजे असं चालू आहे का? असं होतं. पण एक सांगू का, माझं मत असं आहे, ज्या वेळेला अशी चर्चा होईल त्याला खरं समजायचं आपलं कीर्तन योग्य झालं. का? चर्चा कोण कळतं? ज्याला त्यातलं ज्ञान नाही तो. असं माझं मत आहे. आमचे श्री गुरुजी नेहमी सांगायचे, बघ ज्या दिवशी तुमच्या कीर्तनात श्रोता झोपल त्या दिवशी तुम्ही खरे कीर्तन का झोपलं पाहिजे. सध्या झोपायला जागा राहिल्या, झोपलं पाहिजे. पाठी राखण म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे,
संकट येण्याच्या अगोदर संकटाची योजना जे श्री गुरु शिष्याच्या पाठीराखणामध्ये करतात ते पाठीराख. ज्याचे श्री गुरु पाठीराखे आहेत ना त्यांचा परमार्थ आजपर्यंत घसरलेला नाही. अगदी हात जोडून सांगतो, ज्यांचे श्री गुरु पाठीराखे आहेत ना त्यांचा परमार्थ आजही निर्दोष आहे. आजही कोणता डाग नाही, कोणता दोष नाही. म्हणून पूर्वी शिक्षण अध्ययन पूर्ण झालं की 3 सप्ताह घ्यायला लावायचे. जसं आपण रक्षा विसर्जनाला एक गोष्ट त्यागतो ना, कथा आहे का नाही, चहा सोडेन, सिगरेट सोडेन. आमच्यात एकानं सिगरेट सोडलं म्हणून का रे पिंट्या सिगरेट सोडलं म्हणलं ओढीतच नाही. त्याला त्याग म्हणत नाही, जे जे आहे ते सोडायचे. 3 शब्द घ्यायचे. मग ज्याचे ते अधिकार आम्हाला सांगितलं तुला काय जमल. 1 सत्यमोद, 3 शुद्ध आचरण आणि 4 चोरी. 3 गोष्टी पाळायच्या. 1 खोटं बोलायचं नाही. सत्य बोलल्यामुळे काय अडचणी आल्या आम्ही भोगल्या माहिती. ठीक आहे, सत्य आहे ते आहे का. अहो सत्य तू विठ्ठला त्याचं जीवन आम्ही स्वीकारून तुमच्या पुढे येत होतो. आम्ही का सत्य नसावं. सत्य माझी वाणी देव संभाळी महाराज बोलतात. सत्य आचरण शुद्धता हे फार कठीण आहे. आणि 3 चोरी ह्या गोष्टी. म्हणून मी बोललो जे श्री गुरु पाठीराखे आहेत त्यांचा आजही परमार्थ गणित रूप आहे. मी मोठी नावं सांगेन तुम्हाला, ऐका. दुसरा प्रश्न, पाठीराखण करणं म्हणजे काय हे कळण्यासाठी एक गोष्ट कथा सांगतो, नीट ऐका. अगदी छोटी, माझ्याकडे 10 मिनिटं आहे. कथा अशी आहे, सीता स्वयंवर. लक्ष आहे ना तुमचं, का भूक लागली नाही ना. हा, सीता स्वयंवर. सीता स्वयंवराला सगळे आहे. जनक राजानं निमंत्रण दिलं, प्रभू लक्ष्मण सगळे. बर काय सीता स्वयंवर करायचं होतं. काही नाही, एक महाकाय धनुष्य होतं, ते तपश्चर्याचं होतं. परशुरामाची तपश्चर्या त्याच्यामध्ये होती. महात्मा त्याच्यामध्ये जीवन जगलेला होता. ज्यांनी निक्षत्रिय पृथ्वी केली ते होतं. सोपी नव्हती ती गोष्ट. सोपी नव्हती. ते फक्त उचलायचं. त्याच्या बदल्यात काय मिळणार. सीता. त्याच्या बदल्यात काय मिळणार. सीता. सगळे आले आणि रामानी प्रभूंनी श्री गुरु वशिष्ठांना विनंती केली, महाराज अयोध्येच्या राजाला सुद्धा निमंत्रण आले, आपण जाऊया. पण माझे काटताय काय, तुम्ही माझ्या सोबत असाल. शिष्यानी एक गोष्ट लक्षात ठेवायची, श्री गुरु फक्त गुरु पौर्णिमेपुरते नको. माझं म्हणणं कळतंय का. गुरु फक्त गुरु पौर्णिमेपुरते नको. नको लोटांगणे बाबा फक्त आजच्या दिवशी नको. मग सततम कीर्तयंतो माम, सतत श्री गुरूंचं स्मरण पाहिजे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 200 ते 300 वेळा श्री गुरूंच्या चिंतनाबद्दल लिहिले. नीट बघा. आता आमच्याकडे आम्ही त्या प्रवचनाच्या माध्यमातून तो उपक्रम छान राबवला. आमच्या भागामध्ये प्रवचन बंद झाली. प्रवचन बंद करायची नाहीत. ज्ञानेश्वरी प्रवचन झाली पाहिजे. सतत त्याचं चिंतन. म्हणजे याल का. वशिष्ठ महाराज म्हणले ठीक आहे चला. वशिष्ठांना माहिती होतं ज्या अर्थी शिष्य गुरुची अपेक्षा करतोय त्या अर्थी शिष्याला काहीतरी भय आहे. लक्षात ठेवा, त्या अर्थी भय आहे. आणि भयाची निवृत्ती श्री गुरूंचा आशीर्वाद करते. आले, आसन झालं. वशिष्ठ महाराज सगळे बसले आणि राजांच्या यादी लाईन मध्ये लक्ष्मण प्रभू रामचंद्र बसले आणि पूजन झालं, विधी झाला आणि नगारा वाजला आणि सांगितलं पुन्हा कोणाची इच्छा असेल त्यांनी प्रयोग करा. जो धनुष्यबाण उचलेल त्यांची सीता. साल सगळ्यांना. लक्ष्मणजी प्रभूंना सारखे खुणवायचे. दादा उठा की. कोण उठायच्या अगोदर उठा. कोण उठायच्या अगोदर होता. प्रभूंनी मान हलवली नाही. मला एक कळलं नाही कोण उठायच्या अगोदर लक्ष्मण गडबड का करत होता. लहान भाऊ होता. घरात सुद्धा लहान्या भावाची गडबड असते. दादा लग्न कर, दादा लग्न का. दादाचं लग्न झालं की आपला मार्ग मोकळा झाला. लक्ष्मण त्यासाठी गडबड करत होता. उठा घ्या. बर दुसरी भीती, जर दादाच्या अगोदर एखाद्यानं उचललं आणि हे पण लग्न मोडालं तर बोंब आलो, अजून 4-5 वर्ष माझं कटलं. लक्ष्मण उठले नाही आणि
सहज वशिष्ठांची प्रभूंची नजर झाली आणि वशिष्ठांनी फक्त नजरेनं खुणवलं. गुरुची नजर शिष्याला कळावी बरं का. माझ्याकडे एक विद्यार्थी होता आमचा जितेंद्र, तुम्हाला माहित आहे, फार छान कीर्तन करतो, आता मोठ्या कंपनीत कामाला आहे. माझ्या नजरेत त्याला आजही कळतं काय पाहिजे. मी स्तुती करत, आमच्या श्री गुरु कुरेकर बाबांचे एक शिष्य आहेत जे नेहमी त्यांच्या बरोबर असतात. झोपेत बाबांना ताण लागली तर त्यांना कळतं. झोपेत बाबांना तहान लागली. आता आज मला एक वाईट वाटतं, अजूनही काय वारकऱ्यांना कुरेकर बाबा म्हणजे कोण माहित नाहीत. दुर्दैव आहे, माहितच नाहीत. त्यांचं जाऊ द्या. विठ्ठल हा नजरेत कळलं आणि प्रभू उठले. अगदी थोडक्यात बोलतो, धनुष्यबाण उचललं, पुढं वाद झाला, परशुरामांच्या संख्येचं समाधान केलं, दोघं नाही का वगैरे वगैरे. हो भाग थोडासा मी थांबवतो. आणि सीतेंचा विवाह झाला आणि घरी आले, वहिनी आली, घरी आनंद झाला. आणि 8 दिवस झाल्यानंतर प्रभू भेटले आणि लक्ष्मण विचारलं, दादा नीट ऐका, इथून पुढे एवढी मी तुला विनंती करतो तर कधीच उठला नाही. पण म्हणले वशिष्ठाने नजर टाकल्या उठलास. प्रभूने हात जोडून सांगितलं, लक्ष्मणा ही सामर्थ्य माझं नव्हतं, उचलण्याचं सामर्थ्य वशिष्ठ श्री गुरु माझ्या पाठी राखे होते, म्हणून श्री गुरु सारिका असताना उपदेश करायला लागले, मार्ग लावायला. मग सत्संग असेल, निरंतर असेल, स्वामी समर्थ असेल, अनेक आहेत. मी त्यांची निंदा करत नाही. सगळ्यांना या जगाला एका प्रवर्गात, एका फ्लो मध्ये आणायचं. ओके ठीक. मला एक सांगा, हे इनोसंट आहे, पण डिस्कवर काय? फार टेन्शन घेऊ नका. इनोसंट म्हणजे स्वभाव आणि डिस्कवर म्हणजे बेसिक. तुम्हाला काय द्यायचं आहे? आपल्या वारीला जातो, वारी संपते आणि वारकऱ्याला विचारलं, वारीला जाणं हा इनोसंट आहे, पण डिस्कवर काय मिळालं? मी एका लक्षात काय मिळालं? काय नाही म्हणला, टेन्शन फ्री जीवन. मुलं असं का म्हणतो? असं त्याचं वाक्य आहे. अरे म्हणला बायकोचं टेन्शन नाही, फोन लागत नाही. तुम्ही हसला म्हणजे तुम्ही अनुभवले का? याला म्हणायचं डिस्कवर. बर, हे मिळाले हे सांगता येतंय का? नाही सांगता. वारकरी निघाला, वारी संपली, सगळे वारकरी आपापल्या गाडीत बसले, टचकन डोळ्यात अश्रू आले आणि पहिला दिवस आठवला. देवा कसे दिवस गेले कळले नाही. आता परत तिथंच रडतो. कशासाठी? वियोगासाठी. पण घरी गेल्यानंतर तेच, घरी गेल्यावर तेच. सगळ्यांना एक विसावा पाहिजे, स्थान पाहिजे. तुकोबारांनी सांगितलं, आम्ही जाहीर करतो एक प्रमाण. ज्ञानोबारायांचं एक प्रमाण, तुकोबारायांचं प्रमाण असं आहे, विश्रांतीचा ठाव मी तुमच्याशी बोलतोय. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा शेवटचा आणि कीर्तन संपवायचं आहे. 1 तास तुम्हाला कसं वाटलं? काहीतरी बोला, नाहीतर शिव्या तरी द्या मला, काहीतरी करा ना. हा आनंद वाटला. आनंद वाटला म्हणजे तुमच्या घरात काही कमी आहे का? नाही, काही नाही. फ्रीज आहे, टीव्ही आहे, सगळं. अगदी माणसाने आता 10 लाखाचे महाराज बेडरूम बनवलेत, काहीच कमी नाही. पण तिथं सगळं भोग असून या बारदानावरती जो विश्रांती मिळाली ती कुठे मिळाली का? याचं कारण इथलं ठिकाण काय आहे? कल्पतरू आहे. आता कल्पतरू म्हटलं की इच्छा प्राप्तीचं स्थान. आपण सुद्धा हा कल्पतरू गळ्यात घालावा आणि त्या कल्पतरूला हा इच्छामणी म्हणजे श्री गुरु असावा.
कल्पतरू तळबटी झोपून बैसला. महाराज म्हणते काय वानू त्याला सांग.